मी सतीश राजाराम पैठणकर, नगरसूल, तालुका येवला, जिल्हा नाशिक. मी गेल्या 5 दिवसापासून रोज सोयाबीन या मार्केटमध्ये म्हणजे खरेदी विक्री संघात आणतोय की जी नाफेडची खरेदी चालू आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांना इतका त्रास दिला जातो की हा आलेला ट्रॅक्टर वारंवार घरी पाठवला जातो आणि सांगितलं जातं का चाळून आणा, चाळून आणा, चाळून आणा. पण मी जी माहिती काढली आहे त्याच्यात असं म्हटलं आहे का शेतकऱ्याचा ट्रॅक्टर घरी पाठवता येत नाही. तो ट्रॅक्टर इथं ठेवायचा, चाळणी लावायची आणि संबंधित एजन्सीनी म्हणजे या ठिकाणी ते जाधव साहेब त्यांचे सचिव आहे त्या खरेदी विक्री संघाने चाळणी लावायची. चांगला पाहिजे तो माल घ्यायचा, रिजेक्ट माल आम्ही घरी घेऊन जायला तयार आहे. पण उगेच शेतकऱ्यांचे असे हेळसाळ करायचे जे काम चालू आहे ते अत्यंत चुकीचं आहे. आणि जर हे म्हणतात आमच्याकडे चालण्या नाही, मग माझा सवाल यांना असा आहे काय नाफेडने यांना परमिशन दिलीच कशी? यांना कोणता क्रायटेरिया लावला आहे की खरेदीचा? मग यांच्याजवळ इन्फ्रास्ट्रक्चर जर नसेल तर यांच्या खरेदी सिस्टीम काढून घ्या. ह्या येवला तालुक्यामध्ये अनेक कंपन्या आहे म्हणजे त्या शेतकऱ्यांच्या कंपन्या आहे, त्यासुद्धा त्यांना परवानगी द्या. ते म्हणतात तुमचा माल खराब आहे. माझी ही मार्केटची पावती याच ठिकाणी लिहिलेलं झालं आहे. आत्ता रेट आहे 4191 रुपये, टॉपचा रेट आहे. जर माझा माल खराब असता तर हे मला ह्या भावात गेले असते का? हा एक विषय. तर अशा संबंधित यंत्रणेवर आणि ही यंत्रणा शेतकऱ्यांशी अत्यंत उद्धट बोलतात, अपमानास्पद बोलतात. यांची चौकशी झाली पाहिजे या सगळ्या यंत्रणेची. आणि शेतकऱ्यांकडून ज्या प्रकारे हे हमाली घेतात हे घेऊ शकतात का? यांना जर नाफेड हमाली देत आहे डबल हमाली कशाची घेतात? हा भ्रष्टाचार नाही का? हे सगळं ऑडिट झालं पाहिजे, चौकशी झाली पाहिजे. शेतकऱ्यावर झाले अन्याय थांबवले पाहिजे संबंधित यंत्रणा. आणि हे आपले आमदार साहेब भुजबळ साहेब असतील, त्याच्यानंतर कृषी मंत्री असतील, यांना मी विनंती करतो कृपया याची दखल घ्यावी विनंती.